हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 8 जानेवारी 2024. स्वागत आहे सर्वांचं रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्त्वाच्या असू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो सर्वांना वाटलंच असेल आजचे इन्साइट्स मराठीमध्ये का, तर खूप सारे व्ह्युअर्स आणि स्टुडंट्सच्याही रिक्वेस्ट आले की सर जे इन्साइट्स आहेत ते प्लीज मराठीमध्ये आपण बनवत जाऊ. सो त्यांच्या डिमांडवरती आजपासून जे इन्साइट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत, तर डेली मार्केट इन्साइट्स ह्या मराठीमध्ये असतील. अँड यस, मी पण खूप अजून जास्त कम्फर्टेबल आहे मराठीसोबत आणि खूप साऱ्या गोष्टी मला अजून जास्त क्लॅरिफाय करून सांगता येईल किंवा सोप्या करून तुम्हाला मराठीमध्ये सांगता येणार आहे. सो आजपासून जे पण इन्साइट्स येतील तर त्या मराठीमध्येच येणार आहेत. सो चला बघूया की काय झालंय मार्केटमध्ये आणि कशा प्रकारे आपण प्लॅन करू शकतो. सो समोर तुमच्या निफ्टीचं चार्ट आहे, तुम्ही बघू शकता की फ्रायडेला कशा प्रकारची प्राइस ऍक्शन या ठिकाणी झालेली आहे. आपण काही दिवसांपासून प्रिव्हियस काही दिवसांपासून बघतोय की प्राइस थोडंसं व्होलॅटाईल आहे आणि रेंज बाउंड पण आहे त्यासोबतच. सो ह्या रेंजचा आज आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतो किंवा ब्रेकडाऊन मिळू शकतो का, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि थोडंसं असे काही गोष्टी सिग्निफाय होत आहेत की फायनली प्राइस थोडंसं एक डिरेक्शन मध्ये आता मोमेंट करू शकते किंवा एक मोमेंटम मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण आपण एक मोमेंटम नंतर पॉज बघितला, प्राइसने थोडंसं डेफिनेटली एक आराम केलाय, थोडंसं रेस्ट केलंय आणि एक फ्लॅट राहिली आहे प्राइस. तर आता एक थोडंसं मोमेंटम एक्सपेक्टेड नक्की मार्केटमध्ये आहे. आता तो कोणत्या दिशेत येतोय ते बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. तर बघूया त्यापूर्वी युएस मार्केट्सने फ्रायडेला काय केलं. तर युएस मार्केट थोडेसे फ्लॅटच ट्रेड करतोय. S&P असेल, डाव जोन्स तुम्ही बघू शकता किंवा नॅसडॅक थोडंसं फ्लॅट ट्रेड करत होते. सो काही खास असं झालेलं नाहीये युएस मार्केट्समध्ये. त्यानंतर जर डॉलर इंडेक्स आपण बघितलं तर डॉलर इंडेक्स सुद्धा फ्लॅटच ट्रेड करतोय. युएस टेनरी बॉन्ड सुद्धा थोडंसं फ्लॅटच ट्रेड करताय. अँड येस, क्रूड ऑइल सुद्धा थोडंसं फ्लॅटच ट्रेड करतंय. सो एव्हरीथिंग इज ट्रेडिंग फ्लॅट. त्या एक रेंजमध्येच ट्रेड करतात मोस्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट. सो येस, जे काही सेंटिमेंट पास होतंय ते न्यूट्रल आहे मोस्ट ऑफ ऍसेट्स कडनं. तर इंडिया विक्स जर आपण बघितलं थोडंसं व्होलॅटिलिटी इंडेक्स, तर तुम्ही बघू शकता की व्होलॅटिलिटी कमी झाली. आता जेव्हा व्होलॅटिलिटी कमी होईल हे मार्केटसाठी बुलिश साईन असतं किंवा आपण म्हणू शकतो थोडंसं पॉझिटिव्ह आपण घेऊ शकतो या गोष्टीला, जर व्होलॅटिलिटी कमी होते. आणि त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी आज कुठे ट्रेड करते, तर गिफ्ट निफ्टी 21,774 या लेवलच्या आसपास ट्रेड करते, जे आपल्याला फ्लॅट ओपनिंग सजेस्ट करते. म्हणजे आपण फ्रायडेला जिथे क्लोज केलंय मार्केटने, तर त्या लेवलच्या आसपासच आज आपण कुठेतरी ओपन होऊ शकतो, थोडंसं वर किंवा खाली. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेम वरती मग आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. आता जर बघितलं तुम्ही डेली टाइम फ्रेम वर, तर एक छोटीशी कॅन्डल या ठिकाणी फ्रायडेला फॉर्म झाली होती. आता मी जर 15 मिनिट्सच्या टाइम फ्रेम वरती येतोय, तर तुम्ही बघू शकता की रिसेंट जी काही प्राइस ऍक्शन आहे, ही जर प्राइस ऍक्शन तुम्ही बघितली की प्राइस आहे ना खूप जास्त व्होलॅटाईल होती. इथे ब्रेकआउट दाखवला, परत प्राइस खाली आली. ही व्होलॅटिलिटी खूप जास्त होती प्राइसमध्ये. त्यानंतर सडन अपमूव किंवा ह्याच्या स्पाइक्स आहेत त्या खूप जबरदस्त स्पाइक्स पण होतात आणि यामध्ये मोस्ट ऑफ लोक ट्रॅप पण झाले असतील. ओके, तर ही जी एक व्होलाटाईल रेंज प्राइसने जी बनवलेली आहे, तर फायनली त्याचा ब्रेक कुठेतरी आपल्याला या ठिकाणी एक दिशेमध्ये आज बघायला मिळू शकतो. तर ती रेंज काय आहे, तर पहिली जी रेंज मला दिसते तर ती ही अशी आहे. ओके, सो ही एक ब्रेकआउट तुम्ही आज एक्सपेक्ट करू शकता. तर ही एक ट्रेंड लाईन आहे. अजून एक जर तुम्ही झोन जर ड्रॉ केला, तर हा एक झोन असेल. तर हा एक झोन ड्रॉ करून असू द्या, 21,800 एक टफ रेजिस्टन्स असणार आहे प्राइससाठी. आणि प्राइससाठी जो एक सपोर्ट असणार आहे, अल्टिमेट सपोर्ट जर मी म्हणेल काही प्राइस खाली आली, तर तो 21,500 हा एक सपोर्ट असेल. ओके, आता हे जे दोन लेवल्स आहेत, तर ह्या फार महत्वाच्या आहेत आणि डिसाइडिंग लेवल्स असतील. जर प्राइसने 21,800च्या वर जर कधी सस्टेन केलं, ब्रेक केलं, तर आपल्याला 21,900 आणि कदाचित 22,000 हे सुद्धा टार्गेट वरच्या दिशेत आपल्याला मिळू शकतं लवकरच. आणि प्राइसने जर कधी 21,500 जर खाली ब्रेक केलं, तर आपल्याला लवकरच 21,200 आणि 21,000 हे लेवल सुद्धा या ठिकाणी डाऊन साईड आपल्याला ह्या लवकरच चार्ट वरती दिसू शकतात. पण आता त्यापूर्वी हे एक दिवसात तर काही पॉसिबल नाहीये एवढी मोठी मोमेंट. तर हे मी पूर्ण आठवड्यासाठी बोलतोय. म्हणजे आज मंडे आहे, तर पूर्ण येत्या जे काही पुढचं हा जो वीक आहे, तर पूर्ण वीक मध्ये ही अशा प्रकारची काही प्राइस ऍक्शन होऊ शकते जर ही रेंज ब्रेक झाली तर.
आणि आज बद्दल जर बोलायचं झालं की आज आपण इंट्राडे मध्ये कसं ट्रेड करू शकतो, तर बघा की प्राइस आता आहे 21,700 लेवलच्या आसपास आणि 21,700 मध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप छान ओआय आहे दोन्ही बाजूला, म्हणजे पुट मध्ये पण आणि कॉल मध्ये पण. सो चांगला ओआय असल्यामुळे ही जी लेवल आहे इथे थोडस टफ फाईट होऊ शकते. सो ही लेवल जी आहे ती फार डिसाइडिंग असणार आहे. सो एक लक्षात घ्या की फ्रायडेचा जो काही हाय आणि लो आहे तो फार महत्वाचा आहे. त्या कॅन्डलच्या हाय आणि लोच्या खाली जर प्राइस क्लोज होतीये तर यस त्या डिरेक्शन मध्ये थोडीशी मुवमेंट पॉसिबल आहे. सो सर्वांनी हे जे झोन आहे हा ड्रॉ करा. प्राइसने जसं 21,700च्या वर कमीत कमी अर्धा तास जरी सस्टेन केलं, लक्षात घ्या मी काय सांगतोय फार सिंपल अनालिसिस, प्राइसने जर 21,700च्या वर जर फक्त अर्धा तास जरी सस्टेन केलं, 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास सस्टेन केलं, सस्टेन म्हणजे प्राइस टिकली आहे, तर प्राइस 21,800 पर्यंत आरामात जाऊ शकते. सो तुम्हाला एक 100 पॉईंटचं टार्गेट वरच्या दिशेत हे आरामात मिळू शकतं. ओके, आणि प्राइसने जर 21,700च्या खाली जर सस्टेन केलं म्हणजे 21,670, 680, 660 अशा लेवलच्या आसपास प्राइस टिकून राहते आणि 21,630 ही लेवल पण प्राइसने खाली जर ब्रेक केली तर तुम्हाला जे नेक्स्ट टार्गेट आहे ते 21,600 आणि त्यानंतर 21,500 दोन टार्गेट्स डाऊनवर्ड खालच्या दिशेमध्ये तुम्हाला फॉर शुअर किंवा एकदम स्विफ्टली या ठिकाणी मिळू शकतो. स्विफ्ट मूव्ह दिसेल तुम्हाला 21,500च्या आसपास. ओके, पण आता जर थोडस प्रो अनालिसिस जर आपण केलं किंवा थोडंसं ऍडव्हान्स प्राइस ऍक्शनच्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर थोडसे जे पॉसिबिलिटीज किंवा प्रोबॅबिलिटी शक्यता जी आहे ती वरच्या दिशेत जास्त दिसतीये. ओके, कारण मी जसं सांगितलं मार्केटला खाली डेफिनेटली यायचंय, बट त्याला सगळे जे काही बायर्स आहेत यांना ट्रॅप करून खाली यायचंय, ही गोष्ट माझी नक्की लक्षात ठेवा तुम्ही. ओके, सो येस प्राइस डेफिनेटली या रेंजला वरच्या दिशेत ब्रेक करू शकते. मग ती कशी ब्रेक करेल, तर प्राइस त्या रेंजला आज जे आहे प्राइस जर फ्लॅट ओपन झाली, ओके, तर प्राइस इथे टाइमपास करून इथे स्लो अँड स्टडीली असं इथे येऊन मग या रेंजला परत एक डिप देऊन असं ब्रेक करू शकते. ओके, ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा प्राइस इथे फ्लॅट ओपन झाली तर थोडंसं असं दाखवू शकते की प्राइस खाली चालली आहे आणि इथनं मग प्राइस परत इथे सरळ एक स्विफ्ट अप मूव्ह किंवा एक शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट वरच्या दिशेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सो माझा जो कल असेल थोडासा अपसाइड असेल, कारण युएस मार्केट्सने पण थोडासा पॉज घेतलाय, सपोर्ट घेताना दिसत आहे, बाकी गोष्टी पण थोड्याशा पॉज झाल्या. सो हे आणि व्होलॅटिलिटी सुद्धा कमी झाली, तर हे थोडंसं पॉझिटिव्ह आहे मार्केटसाठी आणि थोडंसं यस एक अपवर्ड मुवमेंट मी मार्केटमध्ये एक्सपेक्ट करतोय आज, आणि ती जर आली तर मी डेफिनेटली यामध्ये थोडंसं मी पार्टिसिपेट करेल. पण हा लक्षात घ्या ज्यावेळी पण प्राइस खूप जास्त वर जाईल ना, इथून ज्या 21,800च्या वर जाईल ना, मग मी थोडस सावध होणार आहे, कारण इथनं ज्या प्राइस कधी खाली येईल हे तुम्ही म्हणजे समजणार पण नाही तुम्हाला. ओके, सो फार एक क्विक मोमेंट त्यानंतर येऊ शकते. सो सर्वांना सावध राहायचंय. मग मे बी ते 2 दिवसांनी येईल, 5 दिवसांनी येईल, कधी पण येऊ शकतं, पण हे लक्षात ठेवा की असं गोष्टी होऊ शकतात. ओके, मे बी. तर बघूया, झाल्या तर डेफिनेटली आपण त्यानुसार ऑलरेडी प्लॅन करूच. सो सर्वांना ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्याच असेल प्रॉपर. या सर्व लेवल्स ड्रॉ करा. आज तुम्हाला ट्रेड करायचे तर जे की डीप येईल त्याला थोडंसं बाय करण्याचा प्रयत्न करा. ही स्ट्रॅटेजी आज थोडंसं काम करू शकते. बट हा जर प्राइसने 21,630 ही लेवल जर खाली ब्रेक केली मग आपण डेफिनेटली शॉर्ट करणार आहोत 21,500 या लेवलसाठी. ओके, बट सस्टेन झाली पाहिजे, नाही तर मग फेक ब्रेकडाऊन मिळून सुद्धा आपण प्राइस वर जाताना बघू शकतो. सो सर्वांनी या प्रकारे लेवल्स मार्क करा आणि त्यानुसार तुम्हाला ट्रेड करायचे प्रॉपरली प्लॅन करून. ओके, बँक निफ्टी बद्दल जर बोललो आपण तर बँक निफ्टी मध्ये तुम्ही बघू शकता ही एक ट्रेंड लाईन या ठिकाणी फॉर्म झाली. ज्या ट्रेंड लाईनचा जवळपास 2 वेळा ब्रेकआउट मिळाला आपल्याला, बट तो ब्रेकआउट जो आहे तो या ठिकाणी सक्सेसफुल ब्रेकआउट नाहीये, तो फेक ब्रेकआउट 2 वेळा मिळाला या ट्रेंड लाईनचा आपल्याला. तर फायनली आज आपल्याला त्याचा ब्रेकआउट मिळू शकतो का, आणि जरी ब्रेकआउट मिळाला तर मग टार्गेट्स काय असतील, तर पहिले जे टार्गेट असेल ते असेल 48,300 किंवा 400. हे जे आहे 48,400 हे तुमचं फर्स्ट टार्गेट असेल आणि सेकंड टार्गेट असेल 48,600. असे दोन टार्गेट्स अपसाइड तुम्हाला मिळू शकतात. आणि एक सपोर्ट जो आहे 48,000 हा एक छान सपोर्ट सध्या बेस बँक निफ्टी साठी बनलेला आहे.
सो जेवढं जास्तीत जास्त वेळ बँक निफ्टी 48,000 वर सस्टेन करेल, टिकेल, तेवढी जास्त पॉसिबिलिटी की 48,400 आणि 48,600 या लेवल्स तुम्हाला वरच्या दिशेत बघायला मिळू शकतात. ओके, सो यस, सर्वांनी या लेवल्स ड्रॉ करा आणि सपोर्ट ट्रेंड लाईन सुद्धा इथे छान फॉर्म होती, तर या सपोर्ट ट्रेंड लाईन वर सुद्धा लक्ष ठेवा. सो प्राइस या सपोर्ट ट्रेंड लाईनला सुद्धा सपोर्ट घेऊन मग वर जाण्याचा प्रयत्न करू शकते. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा बँक निफ्टी थोडंसं जास्त या ठिकाणी अग्रेसिव्ह आहे निफ्टीच्या तुलनेत. तर बँक निफ्टीमध्ये अपसाईड जर आलं तर डेफिनेटली निफ्टीमध्ये सुद्धा एक छान मोमेंट तुम्ही वरच्या दिशेत नक्कीच बघू शकता. ओके, सो वाय डेटा जो आहे तो पण ते सांगतोय 0.9 PCR आहे, ते थोडंसं जे बुलिश आहे. ओके, हे जे आहे थोडंसं बुलिश डेटा आहे. ओके, FINDI थोडेसे मीडियम बेरिश आहेत. ओके, बट हा डेटा मीडियम आहेत, सो स्ट्रॉंग बेरिश नाहीये. त्यामुळे मी असं कन्सिडर करतोय की आज ते पण थोडंसं जर बुलिश झाले तर यस, एक अपसाइड मोमेंट आपण बघू शकतो. बट हा प्लॅन बी आपला रेडीच आहे. जर प्राइसने 21,630च्या खाली जर ब्रेक केलं तर आपण सस्टेन केलं तर आपण नक्की 21,500 या लेवलसाठी सेल पण करणार आहोत, आणि प्राइस जर 21,700च्या वर सस्टेन केलं तर आपण बाय करणार आहोत. एवढा सिंपल प्लॅन आपला आजचा आहे. सो सर्वांनी यानुसार काम करा, नक्कीच प्रॉफिट होईल. ओके, आणि छोटं प्रॉफिट घ्यायचंय, आपल्या दिवसाचं काम झालंय आणि बंद करायचे स्क्रीन, हे नियम पाळायचे. असं जर कराल तरच ट्रेडिंगमध्ये टिकाल आणि रोज कन्सिस्टंटली प्रॉफिट तुम्हाला मिळेल. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. सर्वांनी व्यवस्थित प्लॅन करा, प्लॅननुसारच ट्रेड करा, जास्त एक्सपोज करू नका. जेवढी क्वांटिटी तुमच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये फिट होते तेवढेच क्वांटिटी सोबत या ठिकाणी तुम्हाला ट्रेड करायचंय. मार्केट रोज आहे हे विसरू नका. आजच की मार्केट बंद होणार नाहीये. सो छोट्या कॅपिटल सोबत नेहमी ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायचं असतं. ओके, सो एन्जॉय युअर ट्रेडिंग सेशन टुडे. हॅव अ नाईस डे एव्हरीवन. थँक यू सो मच अँड टेक केअर.